नमस्कार मंडळी, सिया आणि माझी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर चला आज आपण खव्याचे गुलाबजाम ही रेसिपी बघणार आहोत. त्यासाठी पावशेर खवा घेतलेला आहे. त्यामध्ये 3 चमचे मैदा घालून घ्यायचा आहे आणि अर्धा चमचा आपण यामध्ये थोडासा सोडा घालून घ्यायचा आहे आणि याला मळून घ्यायचं आहे छान अशा प्रकारे. 1 चमचा पाण्याचा वापर करू शकतो आपण छोट्या चमच्याने. अशा प्रकारे हे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. आता आपण याचे छोटे छोटे गुलाबजाम बनवून घेऊया. अशा प्रकारे गुलाबजाम आपल्याला गोल गोल करून घ्यायचे आहेत. हे बघा एवढी साईज घेतलेली आहे मी. ही फुलून मोठी होते. हे बघा सगळे गुलाबजाम वळून घेतले. तेल असं कोमट जास्त गरम नाही झालं पाहिजे, कडक नॉर्मल गरम झालं पाहिजे. त्यानंतर आपण यामध्ये हे गुलाबजाम टाकून घेणार आहोत आणि छान असे खरपूस रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत आपल्याला हे गुलाबजाम. हे बघा किती छान झालेले आहेत. हे बघा अशा प्रकारे आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत. आपण पाक बनवून घेऊया. 2 वाटी साखर घ्यायची आहे, तर 2 वाटीच पाणी घ्यायचं आहे. अर्धा चमचा आपल्याला वेलची पावडर घ्यायची आहे आणि हे आपल्याला 1 तारी पाक बनवून घ्यायचा आहे अशा प्रकारे. त्यानंतर आपण यामध्ये गुलाबजाम टाकून घेऊया आणि 1-2 तासानंतर आपले गुलाबजाम खाण्यासाठी रेडी होतात. जास्त गरमही पाकामध्ये गुलाबजाम टाकल्यास ते वितळून जातात, त्यामुळे नॉर्मल गरम पाकामध्येच गुलाबजाम टाकून घ्यायचे आहेत. चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा, शेअर करा, कमेंट करा, लाईक करा.